हॅलो स्टुडंट्स, मी अमृता कुलकर्णी. वेलकम बॅक टू अमृताज ब्लिंक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 7चा पुढचा चॅप्टर पाहणार आहोत, सिंपल इक्वेशन्स. द सेम व्हिडिओ इज ऑल्सो अवेलेबल इन इंग्लिश लँग्वेज ऑन आवर इंग्लिश चॅनल अमृताज ब्लिंक इंग्लिश. If you would prefer to watch this video in English, you can visit Amrita's Blink English in order to continue with the same video. Equations. An equation is a condition on a variable. A variable takes on different numerical values. Its value is not fixed. Variables are denoted usually by letters of the alphabet such as X, Y, Z, L, M, N, P, etc. From variables, we form an expression. In an equation, there is always an equality sign. For example, 4x plus 5 is equal to 6x minus 25. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. आतापर्यंत आपण अनेक नंबर्स पाहिले. लेट्स से 6 हा नंबर असेल, 100 हा नंबर असेल, 1000 हा नंबर असेल. आता याच 1000ला आपण जर त्याच्या वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर 1000 आपण लिहू शकतो की 1000 इज इक्वल टू 100 इंटू 10. आता हे एक्सप्रेशन आपण जेव्हा म्हणतो 1000 इज इक्वल टू 100 इंटू 10, याच्यामध्ये मेन काय असतं तर इक्वल टू साईन आहे. इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आहे 1000 आणि त्याच्या राईट हँड साईडला आहे 100 इंटू 10. पण इक्वल टू जेव्हा यांच्यामध्ये प्लेस्ड आहे याचा अर्थ काय की या इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि राईट हँड साईडला जी व्हॅल्यू आहे ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय आहेत, इक्वल आहेत. तेव्हाच आपण इक्वल टू साईन प्लेस करू शकतो. आता सपोज आपण असं करूयात. आता आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं 1000 इज इक्वल टू 100 इंटू 10, याच्यामध्ये काय होतं की इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला फक्त नंबर्स होते. त्याच्यामुळे आपण इमिडिएटली व्हेरीफाय करू शकलो की दोन्ही साईडची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1000. पण समजा या नंबर्सच्या ऐवजी जर तिथे एखादं व्हेरिएबल असेल, सपोज आपण जर म्हटलं की 4x इज इक्वल टू लेट्स से 100, म्हणजे काय की इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आहे 4 इंटू एक्स आणि राईट हँड साईडला आहे 100. आता राईट हँड साईडला आपल्याकडे व्हॅल्यू आहे पण लेफ्ट हँड साईडला 4 इंटू एक्स ही टर्म आहे. आता 4x ही झाली एक टर्म. आता सपोज जर आपल्याकडे 4x प्लस 3y असं जर असेल तर 4x आणि 3y या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत. म्हणजे आपल्या ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये 4x इज इक्वल टू 100 असताना काय आहे की x हे एक व्हेरिएबल आहे. आता या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काहीही असू शकते. 0 असू शकेल, 1 असू शकेल, 2 असू शकेल, 100 असू शकेल, काहीही असू शकेल. पण मग आपल्याला इक्वेशनमध्ये आता 4x इज इक्वल टू 100 आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक्सची व्हॅल्यू आपण तीच घेऊ शकतो की ज्या व्हॅल्यूला 4नी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती येईल, 100. म्हणजेच आपण जेव्हा इक्वेशन म्हणतो त्या इक्वेशनमध्ये काय असतं, इक्वेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इक्वल टू साईन. या इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला काहीतरी टर्म्स असतील आणि राईट हँड साईडला काही टर्म्स असतील आणि ह्या दोन्हींचीही जी न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण सॉल्व केल्यानंतर एकदम इक्वल येईल, एक समान येईल आणि अशा एक्सप्रेशनला म्हटलं जातं इक्वेशन. Example 1. Write the following statements in the form of equation. The sum of 3 times x and 11 is 32. The sum of 3 times of x and 11 is 32. आता आपल्याला हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे याच्यावरून काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे. मग आपण सगळ्यात पहिले काय करू, द सम ऑफ 3 टाइम्स ऑफ एक्स. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सवरती सगळ्यात पहिलं ऑपरेशन आपल्याला कुठलं करावं लागेल, 3 टाइम्स ऑफ एक्स. 3 टाइम्स ऑफ एक्स म्हणजे काय की एक्सला 3नं मल्टिप्लाय करायचं म्हणजेच ते होईल 3x. मग पुढे काय आहे, द सम ऑफ 3 टाइम्स ऑफ एक्स अँड 11. आता वरती 3 टाइम्स ऑफ एक्स आपलं ऑलरेडी आलेलं आहे 3x, म्हणजे त्याच्यात आपल्याला काय करावं लागेल, 11 ॲड करावं लागेल. सो 3x प्लस 11 आणि ही व्हॅल्यू आपल्याला 32 दिलेली आहे. दिस सम इज 32. म्हणून आपण म्हणू शकतो 3x प्लस 11 इज इक्वल टू 32.
एक्झाम्पल 2 पाहूयात. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. इफ यू सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 6 टाइम्स ऑफ अ नंबर यू गेट 7. नाव 6 टाइम्स ऑफ नंबर. आता आधी आपण कोणतंही एक व्हेरिएबल घेऊयात. लेट्स से आपण ते z घेतले. तुम्ही कोणतंही व्हेरिएबल घेऊ शकता. एक्स वाय, इथे मी z घेतले. लेट्स से आपला नंबर आहे z. आणि बॉडमास रूलमध्ये आपण जसं पाहिलं तसं आपल्याला इथे नेहमी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे ऑपरेशन्स आधी घ्यावे लागणार. सो इफ यू सबट्रॅक्ट 5 फ्रॉम 6 टाइम्स ऑफ अ नंबर. आता आपण नंबर घेतलेला आहे z. सो 6 टाइम्स ऑफ नंबर किती होईल? 6z. आता या 6z मधून काय करायचं आहे? 5 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 6z मायनस 5 आणि मग रिझल्ट किती आहे? 7. सो 6z मायनस 5 इज इक्वल टू 7. Example 3. Write the following statements in the form of equation. 1/4 of m is 3 more than 7. Now 1/4 of m. 1/4 of m म्हणजे काय की m ला 1/4 ने मल्टिप्लाय केलंय. सो m इंटू 1/4 म्हणजेच m अपॉन 4. It is greater than 7 by 3. 1/4 of m is 3 more than 7. म्हणजे 7 पेक्षा तो किती न मोठा आहे? 3 न मोठा आहे. म्हणजेच त्या गिवन नंबरमधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केलं तर डिफरन्स किती येईल? 3 येईल. आणि म्हणून आपल्याला इक्वेशन m अपॉन 4 मायनस 7 इज इक्वल टू 3. एक्झाम्पल 4. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. 1/3 ऑफ अ नंबर प्लस 5 इज 8. लेट्स से आता गिवन नंबर आपण n अज्युम करूयात. आता 1/3 ऑफ अ नंबर तो किती येईल? n अपॉन 3. मग काय करायचं आहे? प्लस 5 म्हणजे या n/3 मध्ये 5 ॲड करायचे आहेत. म्हणजे आपल्याला मिळेल n/3 प्लस 5. आणि हा रिझल्ट आपल्याला किती दिला आहे? 8. सो n/3 प्लस 5 इज इक्वल टू 8. एक्झाम्पल 5. Convert the following equation in statement form. X minus 5 is equal to 9. Now here reverse operation we need to do. Mathematical expression is given and we need to represent this in word format. आता इथे आपल्याला रिव्हर्स ऑपरेशन करायचं आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला वर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता गिवन काय आहे? x मायनस 5 इज इक्वल टू 9. म्हणजे असा कोणता तरी एक नंबर आहे की त्या नंबरमधून आपण 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे? 9. म्हणजेच आपण म्हणू शकतो की टेकिंग अवे 5 फ्रॉम x गिव्स 9. एक्झाम्पल 6. कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इन द स्टेटमेंट फॉर्म. 5p इज इक्वल टू 20. 5p इज इक्वल टू 20 म्हणजेच काय? तर p ला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय रिझल्ट मिळतो? 20. So 5 times p is 20. Example 7. Convert the following equation in statement form. 3n plus 7 is equal to 1. आता 3n plus 7 is equal to 1. म्हणजे आधी एक व्हेरिएबल घेतलंय, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलंय आणि मग त्याच्यात 7 ॲड केलंय आणि मग रिझल्ट आपल्याला किती मिळालाय? 1 मिळालाय. म्हणजेच इथे आपण काय करतोय की 7 ॲड करतोय. पण 7 कशात ॲड करतोय? एका व्हेरिएबलला 3 टाइम्स करून त्याच्यात 7 ॲड करतोय. म्हणून आपल्याला म्हणावं लागेल ॲड 7 टू 3 टाइम्स n. रिझल्टंट विल बी 1. सो ॲड 7 टू 3 टाइम्स n टू गेट 1. एक्झाम्पल 8. कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इन स्टेटमेंट फॉर्म. m/5 minus 2 is equal to 6. आता इथे काय आहे की एक नंबर घेतलाय, त्याचा m अपॉन 5 केलाय, 1/5 केलाय, 1/5 ऑफ m. सो m/5 मायनस 2. त्या 1/5 ऑफ नंबरमधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिझल्ट काय मिळतोय? 6 मिळतोय. सो यू गेट 6. इन ऑर्डर टू गेट 6 व्हॉट यू नीड टू डू इज यू नीड टू सबट्रॅक्ट 2. पण कुठल्या नंबरमधून? तर 1/5 ऑफ m मधून. So you may get 6 when you subtract 2 from 1/5 of a number m. m/5 minus 2 is equal to 6. Example 9. Consider the following situation.
Raju's father's age is 5 years more than 3 times Raju's age. Raju's father is 44 years old. Set up an equation to find Raju's age. Raju's father's age is 5 years more than 3 times Raju's age. Raju's father is 44 years old. Set up an equation to find Raju's age. आता इथे रियल लाईफ सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे. आता जे इक्वेशनमध्ये इक्वेशन सॉल्व करण्याची सगळ्यात सोपी की म्हणजे जोही आपल्याला क्वेश्चन विचारलेला असेल ते व्हेरिएबल आपण एक्स म्हणून किंवा वाय म्हणून म्हणजे ते व्हेरिएबल आपण अज्युम करूयात. आता इथे काय विचारलं आहे, राजूचं एज फाइंड आउट करायचं आहे म्हणून आपण राजूचं एज लेट्स से वाय असं अज्युम करूयात. जे अननोन आहे ते आपण अज्युम करायचं. राजूचं एज आपण घेतलं y years. Raju's father's age is 5 years more than 3 times Raju's age. आता 3 times Raju's age किती होईल, 3y होईल. म्हणजे हे स्टेटमेंट आपलं कव्हर झालं. आता आपण 1 by 1 स्टेटमेंट बघूयात. सगळ्यात आधी राजूज एज आपण घेतलं y. त्याच्यानंतर काय आपल्याकडे 3 times राजूज एज, ते किती झालं 3y. आता काय आहे, राजूज फादर्स एज इज 5 years मोर म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 3y मध्ये 5 ॲड करावं लागेल. सो 3y प्लस 5. सो राजूज फादर्स एज इज 3y प्लस 5 years. आणि आपल्याला दिलं आहे की ॲक्च्युली ते किती आहे 44. म्हणून आपण बट राजूज फादर इज 44 years ओल्ड म्हणून आपण म्हणू शकतो 3y प्लस 5 इज इक्वल टू 44. हे आपलं इक्वेशन झालं 3y प्लस 5 इज इक्वल टू 44. Example 10. A shopkeeper sells mangoes in 2 types of boxes, one small and one large. A large box contains as many as 8 small boxes plus 4 loose mangoes. Set up an equation which gives the number of mangoes in each small box. The number of mangoes in the large box is given to be 100. आता आधी आपण ही सिच्युएशन समजून घेऊयात. अ शॉपकीपर सेल्स मँगोज इन 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस. समजा मी शॉपकीपर आहे आणि मी मँगोज सेल करते तर माझ्याकडे 2 टाईप्सचे बॉक्सेस आहेत. एक स्मॉल टाईपचा बॉक्स आहे आणि लेट्स से एक लार्ज बॉक्स आहे. अ लार्ज बॉक्स कंटेन्स ॲज मेनी ॲज 8 स्मॉल बॉक्सेस प्लस 4 लूज मँगोज. आता लेट्स से स्मॉल बॉक्समध्ये समजा आपल्याला माहीत नाही किती मँगोज मावतात. लेट्स से स्मॉल बॉक्समध्ये जर माझे एक्स मँगोज जर मावत असतील तर लार्ज बॉक्समध्ये किती मावतात 8 स्मॉल बॉक्सेस म्हणजे एका स्मॉल बॉक्समध्ये किती होते एक्स मँगोज होते. मग एका लार्ज बॉक्समध्ये किती मावत आहेत 8 स्मॉल बॉक्सेस म्हणजे 8 इंटू एक्स होतील आणि प्लस अजून वर 4 मँगोज सुट्टे पण बसत आहेत. मग आपल्याला विचारलंय set up an equation which gives the number of mangoes in each small box and the number of mangoes in the large box is given to be 100. आता आपण जे पाहिलं होतं ते आपण स्टेप बाय स्टेप लिहूयात. लेट्स से एका स्मॉल बॉक्समध्ये समजा m मँगोज आहे. आता आपल्याला इथे दिलेलं आहे की लार्ज बॉक्सची कॅपॅसिटी आपल्याला 100 आहे म्हणजे इक्वेशनची राईट हँड साईड आपल्याला 100 दिलेली आहे. पण एका लार्ज बॉक्समध्ये किती मँगोज मावतात तर 8 स्मॉल बॉक्सेस. एका स्मॉल बॉक्समध्ये किती आहेत m आहेत. मग 8 स्मॉल बॉक्समध्ये किती असतील 8 इंटू m आणि प्लस 4 लूज मँगोज म्हणजे 8m प्लस 4 आणि हा 8m प्लस 4 किती आहे इज इक्वल टू आहे 100. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळेल 8m प्लस 4 इज इक्वल टू 100. सो बेसिकली अन इक्वेशन इज लाईक अ weighing balance with equal weights in both the pans, in which case the arm of the balance is exactly horizontal. If we add same weights to both the pans, the arm remains horizontal. Similarly, if we can remove the weights from both the pans, the arm remains horizontal. सो बेसिकली इक्वेशन म्हणजे काय तर आपण जसं आधी पाहिलं की इक्वेशनमध्ये एक इक्वल टू साईन असतं आणि इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला ज्याही व्हॅल्यूज असतील जेही एक्सप्रेशन्स असतील त्यांच्या व्हॅल्यूज एक्झॅक्ट सेम असतात. आपला वेईंग बॅलन्स जसा असतो की त्याच्या लेफ्ट हँड साईडच्या प्लेटमध्ये आणि राईट हँड साईडच्या प्लेटमध्ये इक्वल वेट जेव्हा असतात तेव्हाच आपण त्याला बॅलन्स्ड म्हणतो.
जर कोणत्याही एका साईडला जर जास्त वेट झालं तर काय होतं, आपण म्हणतो की तो इम्बॅलन्स झालेला आहे. तसंच इक्वेशनमध्ये काय होतं की इक्वल टू साईनच्या दोन्हीही बाजूच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या एक्झॅक्टली इक्वल असतात. म्हणजेच इक्वल टू साईनच्या आपण काय करू शकतो, ज्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असेल, जेव्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तेव्हा कोणत्याही नंबरनी आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू शकतो, कोणत्याही नंबरनी आपण दोन्ही साईडला डिवाइड करू शकतो, कोणताही एक नंबर आपण दोन्ही साईडला ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. आता आपण एक एक्झाम्पल पाहूयात. x + 3 = 8. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. x + 3 = 8. मग समजा आपण काय करू, जर दोन्ही साईडना आपण जर 3 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळेल, x + 3 - 3 आणि तिकडे 8 - 3. आता हा +3 आणि -3 म्हणजे काय होईल, 0 होईल. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे उरेल x आणि राईट हँड साईडला 8 - 3 = 5. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल x = 5. सो बेसिकली आपल्याला असे वेगवेगळे ऑपरेशन्स वापरून इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकतो. एक्झाम्पल 11. सॉल्व्ह x - 3 = 10. x - 3 = 10. आता -3 आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. मायनसच्या अपोजिट ऑपरेशन कुठला असतो, नेहमी ॲडिशन असतो. ॲडिशन सबट्रॅक्शन हे एकमेकांचे अपोजिट ऑपरेशन्स आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे एकमेकांचे अपोजिट ऑपरेशन आहेत. मग आपण काय करू, इथे -3 आहे. -3 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, +3 करू. म्हणजे 3 आपण ॲड करूयात दोन्ही साईडमध्ये. सो ॲड 3 ऑन बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन. वी गेट x - 3 + 3 = 10 + 3. मग हा -3 + 3 कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल x = 13. दिस इज आवर फायनल आन्सर. एक्झाम्पल 12. सॉल्व्ह 5y = 35. 5y = 35 याच्यामध्ये काय आहे, y ला 5 न मल्टिप्लाय केलं आहे. आता मल्टिप्लिकेशनच्या ऑपोजिट ऑपरेशन कुठलं असतं, डिव्हिजन. म्हणून आपण काय करू, 5 न डिवाइड करू दोन्ही साईडला. सो डिवाइड बाय 5 इन बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन. So 5y / 5 = 35 / 5. Now this 5 will get cancelled and we'll have y = this 5 ones are 5 and this is 7. So y = 7. Example 13. Solve 3n + 7 = 25. आता इथे दोन ऑपरेशन्स आहेत, मल्टिप्लिकेशन पण आहे आणि ॲडिशन पण आहे. आता आधी आपण काय करू, जे ॲडिशन आहे ते आपण सबट्रॅक्ट करू, म्हणजे मग आपल्याला डिवाइड करता येईल. सो 3n + 7 = 25. आता हा जो +7 आहे हा आपल्याला आधी रिमूव्ह करावा लागेल. म्हणून आपण काय करू, सबट्रॅक्ट 7 फ्रॉम बोथ द साइड्स ऑफ इक्वेशन. सो विल हॅव 3n + 7 - 7 = 25 - 7. मग हा +7 - 7 कॅन्सल होईल. सो 3n = 18. आता आपल्याला हा 3 कॅन्सल करावा लागेल जो n ला मल्टिप्लाइड आहे. म्हणून आपण काय करू, डिवाइड बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन बाय 3. सो 3n/3 = 18/3. नाउ दिस 3 cancel, 3 1s are 3 and 3 6s are 18 and hence n = 6. Example 14. 2p - 1 = 23. आता इथे पण मगासारखेच दोन ऑपरेशन्स आहेत. आता आधी आपल्याला जो सिक्वेन्स नेहमी कसा डिसाइड करायचा, की जो ही व्हेरिएबलची टर्म आहे, म्हणजे तुम्ही विचारू शकता की डायरेक्ट मी 2 ने डिवाइड का नाही करायचं. पण आपल्याकडे लेफ्ट हँड साईडला जर आपण पाहिलं तर दोन टर्म्स आहेत. 2p ही एक टर्म आहे आणि -1 ही एक टर्म आहे. तर व्हेरिएबलला डायरेक्ट डिवाइड करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, लेफ्ट हँड साईडला फक्त एकच टर्म ॲडजस्ट करावी लागेल. म्हणून आपण आधी -1 कॅन्सल करणार. आता -1 ला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, 1 ॲड करावं लागेल. सो 2p - 1 = so we need to add 1 to both the sides of the equation. So 2p - 1 + 1 = 23 + 1. So -1 + 1 will get cancelled and we'll have 2p = 24.
नाव वी कॅन कॅन्सल दिस 2. सो इन ऑर्डर टू कॅन्सल दिस 2 आपल्याला काय करावं लागेल, 2 न डिवाइड करावं लागेल. सो 2p अपॉन 2 इज इक्वल टू 24 अपॉन 2. दिस 2 विल गेट कॅन्सल आणि 2 1 जा 2 आणि 2 12 जा 24. म्हणून आपल्याला मिळेल p इज इक्वल टू 12. Example 15. Solve 12p minus 5 is equal to 25. Solve 12p minus 5 is equal to 25. आता इथे पण दोन टर्म्स आहेत. सो 12p आपल्याला फक्त लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आहे, म्हणून आधी आपण 5 रिमूव्ह करू. आता ह्याच्यासाठी आपल्याला 5 दोन्ही साईडला ॲड करावं लागेल. ॲड 5 टू बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन. 12p minus 5 plus 5 is equal to 25 plus 5. Minus 5 plus 5 cancel. 12p is equal to 30. आता आपल्याला हा 12 रिमूव्ह करावा लागेल. हा 12 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 12 न डिवाइड करावं लागेल. डिवाइड बोथ द साइड्स बाय 12. सो 12p अपॉन 12 इज इक्वल टू 30 अपॉन 12. 12 cancel. p is equal to 30 upon 12. Now 6 2s are 12 and 6 5s are 30. So p is equal to 30 upon 12, which is equal to 5 upon 2. Example 16. Solve 4m plus 3 is equal to 18. आता इथे 4 जो आहे हा 4 संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे, म्हणून आपण हा जो 4 आहे हा डायरेक्ट रिमूव्ह करू शकतो. सो डिवाइड बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन बाय 4. 4m plus 3 upon 4 is equal to 18 by 4. 4 cancel. m plus 3 is equal to 2 9s are 18 and 2 2s are 4. 9 upon 2. m plus 3 is equal to 9 upon 2. आता हा 3 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडमधून 3 सबट्रॅक्ट करायचा आहे. नाउ इन ऑर्डर टू रिमूव्ह 3 फ्रॉम लेफ्ट हँड साइड वी नीड टू सबट्रॅक्ट 3 फ्रॉम बोथ द साइड्स. सो m plus 3 minus 3 is equal to 9 by 2 minus 3 plus 3 minus 3 cancel. So m is equal to, no denominator means 1 denominator. So 9 by 2 minus 6 upon 2, which is equal to 3 upon 2. So m is equal to 3 upon 2. Example 17. Solve minus 2 into bracket x plus 3 is equal to 8. Minus 2 into bracket x plus 3 is equal to 8. आता इथे x प्लस 3 या संपूर्ण ब्रॅकेटला -2 न मल्टिप्लाय केलंय, म्हणून आपल्याला हा -2 डायरेक्ट रिमूव्ह करता येईल. डिवाइड बोथ द साइड्स ऑफ द इक्वेशन बाय -2. सो -2 इंटू x प्लस 3 अपॉन -2 इज इक्वल टू 8 अपॉन -2. -2 विल बी कॅन्सल. सो x प्लस 3 इज इक्वल टू 8 अपॉन -2 इज इक्वल टू -4. आता आपल्याला हा 3 रिमूव्ह करायचा आहे, म्हणून we need to subtract 3 from both the sides of the equation. आपल्याला दोन्ही साईडमधनं 3 वजा करावं लागेल. सो x plus 3 minus 3 is equal to -4 minus 3 plus 3 minus 3 cancel. x is equal to -7 is our final answer. Example 18. The sum of 3 times of a number and 11 is 32. Find the number. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. आता इथे वर्ड प्रॉब्लेम दिला आहे, म्हणजे आधी आपल्याला इक्वेशन क्रिएट करावं लागेल आणि मग ते सॉल्व करावं लागेल. फाइंड द नंबर. आता नंबर विचारलाय, म्हणून तो नंबर आपण काय करू, x म्हणून अज्युम करू. लेट द नंबर बी x. 3 टाइम्स ऑफ अ नंबर. 3 टाइम्स ऑफ अ नंबर विल बी 3x. सम ऑफ 3 टाइम्स ऑफ अ नंबर अँड 11. ती किती असेल, 3x plus 11. सम ऑफ 3 टाइम्स ऑफ अ नंबर अँड 11, हाऊ मच इट विल बी, 3x plus 11. अँड दॅट व्हॅल्यू इज गिवन ॲज 32. आणि ती व्हॅल्यू आपल्याला 32 दिलेली आहे. हेन्स वी कॅन से 3x plus 11 इज इक्वल टू 32. ती व्हॅल्यू 32 असल्यामुळे आपण म्हणू शकतो
3x plus 11 is equal to 32. As that value is 32, so we can say that 3x plus 11 is equal to 32. आणि आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. मग इक्वेशन सॉल्व कसं करणार? फर्स्ट ऑफ ऑल रिमूव्ह दिस 11. आता इथे मी काय केलंय, फक्त 3x minus 11 plus 11 ही स्टेप रिड्यूस केली आहे. So I have just reduced the step of plus 11 minus 11. So you can also write 3x plus 11 minus 11 is equal to 32 minus 11. Hence 3x is equal to 21. आता हा 3 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करावं लागेल. सो x इज इक्वल टू 21 अपॉन 3 विच इज इक्वल टू 7. म्हणजे तो गिवन नंबर कुठला असेल? 7. आपण जस्ट क्रॉस व्हेरीफाय करूया. सम ऑफ 3 टाइम्स ऑफ अ नंबर. 7 3s are 21. 21 plus 11 is always equal to 32. Example 19. Find a number such that 1/4 of a number is 3 more than 7. आता इथेही आपल्याला इक्वेशन आधी क्रिएट करायचं आहे आणि मग ते सॉल्व करायचं आहे. लेट द नंबर ॲज वाय. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता. लेट द नंबर ॲज वाय. 1/4 of the number. So 1/4 of the number is y upon 4. 1/4 of a number is 3 more than 7. So y upon 4 and it is 3 more than 7. Given equation is y by 4 minus 3 is equal to 7. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल. मग आपण काय करू? ॲड 3 टू बोथ द साइड्स. सो y by 4 minus 3 plus 3 is equal to 7 plus 3. So y by 4 is equal to 10. Now 4 कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बोथ द साइड्स by 4 in order to cancel 4 in the denominator. So y by 4 into 4 is equal to 10 into 4. This 4 will get cancelled. So y is equal to 40 and hence the required number is 40. आणि म्हणून रिक्वायर्ड नंबर किती असेल? 40. आपण क्रॉस चेक करून बघू. 1/4 ऑफ द नंबर. सो 40चा 1/4 किती असेल? 10. 1/4 ऑफ द नंबर इज 3 मोर दॅन 7. आता 10 हा नंबर 7 पेक्षा 3 ना मोठा आहे. एक्झाम्पल 20. Raju's father's age is 5 years more than 3 times of Raju's age. Find Raju's age if his father's age is 44 years old. या क्वेश्चनसाठी आपण आधीच इक्वेशन तयार केलेलं होतं. लेट्स से राजूज एज इज एक्स. राजूचं एज आपण एक्स अज्यूम करूयात. राजूज फादर्स एज इज 5 years more than 3 times Raju's age. So 3 times Raju's age is how much? 3x. Now 5 years more. So 3x plus 5. So 3 times Raju's age is 3x plus 5 is equal to 44. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करूयात. 3x plus 5 is equal to 44. नाव ट्रान्सपोजिंग 5 म्हणजेच काय, तर हा 5 आपण दोन्ही साईडमधनं आता सबट्रॅक्ट करू. Transposing 5, that means we will remove this 5 from both the sides. In order to do so, we need to subtract 5 from both the sides. So 3x plus 5 minus 5 is equal to 44 minus 5. So 3x is equal to 39. आता 3 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करावं लागेल. 3x upon 3 is equal to 39 upon 3. 3 3 cancel. 3 1s are 3 and 3 13s are 39. x is equal to 13. आता x काय आहे? x is equal to 13. x काय आहे? राजूचं एज. सो आपण म्हणू शकतो राजूचं एज किती आहे? 13 years old. राजूज एज इज 13 years old.